नमस्कार. चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत असो. श्री गुरुदेव दत्त. आज आपण पाहणार आहोत दत्त महाराजांनी केलेलं एक फार प्रचंड शक्तिशाली आणि मनाला सामर्थ्य देणारे, मनाची चंचलता नाहीशी करणारे, मन स्थिर करणारे, चित्त स्थिर करणारे, बुद्धी स्थिर करणारे असे एक वरदान रूपी दिलेलं आपल्याला अमोघ औषधच आहे त्यांनी या समस्येवर. दैनंदिन जीवनात जे काय आपल्याला या धकाधकीच्या जीवनात जे अडथळे येतात त्यामध्ये आपण ते सर्वजण त्याला तोंड देत असताना, त्या संकटांवर उद्भवलेल्या मात करत असताना मन हे खूप अशांत असतं. मुख्य कारण म्हणजे भूतकाळातल्या आठवणी आणि येणाऱ्या भविष्याची चिंता ही प्रत्येकाला भेडसावत असते. त्यामुळे मन अशांत असल्या कारणाने योग्य निर्णय घेतले जात नाहीत आणि त्याचा पूर्ण लाभ आपल्याला होत नाही. तर त्याच्यावरती जे वरदान रूपी स्तोत्र व संजीवनी आपल्याला महाराजांनी दिली ती काय आहे ती आपण सविस्तर बघू. स्तोत्र अत्यंत छोटं आहे, फक्त 5च ओळींचं आहे, 5 कडव्यांचं आहे, पण खूप प्रभावशाली आहे. पहिली त्याची सुरुवातच अशी आहे, अनुसूया तरी संभूतो दत्तात्रेय महामते सर्व देवादी देवत्व मम चित्तम स्थिरीकुरु. म्हणजे हे अनुसूया माता आणि अत्री ऋषी यांचे पुत्र महामते भगवान दत्तात्रेय, जे सर्व देवांचे अधिदेव आहेत, मुख्य देवते आहेत. तर तुम्ही माझे हे जे चित्त आहे भ्रमण पावलेलं त्याला स्थिरता द्या, मला शांती द्या. दुसरं कडवं असं येतं, शरणागत दीनार्थ तारका अखिल कारका सर्वचालक देवत्व मम चित्तम स्थिरीकुरु. म्हणजे शरणागत दीन आर्ततेने याचे स्तवन करणारे जे दीन आहेत, जे आर्त आहेत, जे दुःखित आहेत, जे पीडित आहेत, त्या सर्वांची तू पीडा हरण करणारा असा आहेस. हे भगवान दत्तप्रभू, तुम्ही माझे चित्त स्थिर करून तुमच्या चरणापाशी स्थित करा, मला शांती प्रदान करा, माझ्या चित्ताला स्थिरता द्या. मम चित्तम स्थिरीकुरु हे मागितलेलं आहे. सर्व मंगल मांगल्य सर्व आधीम व्याधीम भेषज सर्व संकट हारीन त्वम मम चित्तम स्थिरीकुरु. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो की मंगलाचे जे परम मंगल आहे असे भगवान दत्तात्रेय तुम्ही आहात. सर्वाधीम व्याधीम भेषज, सर्वाधीम व्याधीम याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की मानसिक असलेल्या व्याधी, चिंता, काळजी आणि शारीरिक असलेल्या व्याधी या सर्वांचं हरण करणाऱ्या, त्या नाहीशे करणाऱ्या भगवान दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो, माझं वंदन असो. मी तुम्हाला शरण आहे. माझं मन तुम्ही स्थिर करा, मम चित्तम, माझं चित्त तुम्ही स्थिर करा, हे मागितलेलं आहे. याच्या पुढचा श्लोक येतो तो म्हणजे स्मर्तृगामी स्वभक्ताना उद्धरता भवसंकटात. सर्व संकट स्मर्तृगामी स्वभक्तानां कामोदो रिपुनाशना भुक्ती मुक्ती प्रदसत्वम मम चित्तम स्थिरीकुरु. मी वेगळा मंत्र म्हणत होतो मगाशी. हा मंत्र असा आहे, स्मर्तृगामी स्वभक्तानां कामदो रिपुनाशना भुक्ती मुक्ती सत्वम मम चित्तम स्थिरीकुरु. म्हणजे दत्त महाराज हे स्मर्तृगामी आहेत, म्हणजे स्मरण केलं असता प्रकट होणारे. त्यांच्या स्मरण मात्र ते प्रकट होतात म्हणून स्मर्तृगामी, स्मरण केलं असता निमिषार्ध त्यांनी महाराज येतात, म्हणजे ते आपल्या सोबतच असतात. मी बरेच वेळा असं सांगतो सर्वांना, कायम हेच सांगतो की महाराज हे तुमच्या सोबत आहे, चिंता करू नका, अखंड नामात राहा. तर स्मर्तृगामी इथेच त्यांनी सांगितलेलं आहे त्यांची महती. स्वभक्ताना कामदो रिपुनाशना, म्हणजे शत्रूंचं नाहीसकरण करतात, शत्रूंना नाहीसे करतात, त्यांचं शमन करतात. शत्रू म्हणजे कोण? तर आपले मुख्य शत्रू आतमध्येच आहेत. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे जे षडरिपू आहेत आपले, हे शत्रू. तर ह्यांच्यावरती मात करायचं सामर्थ्य ते आपल्याला देतात. असं त्यांना नाहीसे करणारे जे असे भगवान दत्तात्रेय आहेत, तर तुम्ही माझे चित्त स्थिर करा असं त्यांच्याकडे मागितलंय.
पुढचं आहे सर्व पाप क्षय कर स्थापदैन्य निवारणा यो अभिष्टद प्रभू सत्व मम चित्तम स्थिर कुरु. म्हणजे सर्व प्रकारच्या आपल्या वागण्यातनं बोलण्यातनं होणारे जी दुष्कर्म आहेत, पापकर्म आहेत, तर त्या सर्वांचं हरण करणाऱ्या, आधी व्याधी नाहीस करणाऱ्या आणि जे काही भक्ताला अभिष्टप्रद आहे ते देणाऱ्या अशा भगवान दत्तात्रेया माझे चित्त तुम्ही स्थिर करा. एतत् प्रयतः श्लोक पंचकम प्रठेत सुधी स्थिर चित्तास भगवत कृपा पात्रम भविष्यती. म्हणजे स्थिर बुद्धी करून भगवंताचं स्मरण करून भगवान दत्तात्रयांचं स्मरण करून त्यांच्या चरणाचं ध्यान करून जर का सद्भावनेनी सद्भक्तीनी हे 5 श्लोक जो कोणी म्हणेल तर त्याचं मन हे स्थिर होईल आणि भगवंताच्या कृपेला तो पात्र असा होईल. अशी पात्रता अंगी आणून देणाऱ्या भगवान दत्तात्रेय तुम्ही माझे चित्त स्थिरी करा. एकच मागितलं या सर्व स्तोत्रात, शेवटी आपण एकच मागतोय, मम चित्तम स्थिरी कुरु. म्हणजे आजच्या या युगात माझं भरकटलेलं जे मन आहे ते तुमच्या चरणी स्थिर करून मला शांती द्या. तर हे अमोघ असं स्तोत्र आहे, तुम्ही वाचा. डिस्क्रिप्शन मध्ये मी पूर्ण स्तोत्र हे दिलेलं आहे आणि त्याचा अर्थही सविस्तर दिलेला आहे. मला जसा उमजला समजला तसा मी दिलेला आहे, तो तुम्ही पहा, वाचा ते स्तोत्र. बरं, हे म्हणायला तसं सोपं स्तोत्र आहे, त्यामुळे लहान मुलंही हे म्हणू शकतात. तुमच्या मुलांनाही शिकवा, त्याची गरज आहे आता. आणि महाराजांच्या कृपेला सत्पात्र व्हा आणि दत्तप्रभू आपल्या सर्वांवर कृपा करून आपलं मन हे त्यांच्या चरणी स्थिर करो आणि आपल्याला शांती प्रदान करो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.